कर्जत तहसीलदार यांच्या एका अजब आणि मनमानी निर्णयामुळे दुर्गम भागातील शेतकरी पुरते हैराण झाले आहेत। गावात तलाठी कार्यालयात सहज मिळणाऱ्या जमिनीच्या फेरफार आणि गाव नमुना 14च्या उतार्यासाठी शेतकऱ्यांना आता थेट तालुक्याच्या गावाला हेलपाटे मारावे लागत आहेत। तहसीलदारांनी तोंडी आदेश देऊन सर्व फेरफार दप्तर तहसील कार्यालयात जमा केल्यामुळे खांडस नांदगाव अशा आदिवासी व दुर्गम गावातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड आणि वेल दोन्ही वाया जात आहेत। दरम्यान विनायक देशमुख आणि काशीनाथ शिंदे या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडा उलटूनही केवळ एका सहीसाठी रोज चक्रा माराव्या लागत आहेत, तर काहींचे अर्ज तब्बल 4 महिन्यांपासून प्रलंबित आहेत। अखेर या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आधी आमची कामे करा, नंतरच कार्यालय बंद करा असा पवित्रा घेत 13 जुलै रोजी रात्री 8 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात ठाण मांडून कामे करून घेतली। शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणारा हा जाचक आदेश तहसीलदारांनी तात्काळ रद्द करून दप्तर पुन्हा तलाठी कार्यालयात पाठवावे अशी मागणी कर्जत तालुक्यातील शेतकरी करत आहेत। मी विनायक काशीनाथ देशमुख शिरसेला। तर मला फेरफार पाहिजे होते। फेरफारसाठी मी 7 तारखेला अर्ज दिला आहे आणि मी दररोज फेऱ्या मारतो। आज पण आजची 12 तारीख आहे, 13 तारीख आजची। तर सकाळपासून मी इथे उपस्थित आहे, तर अजून मला काही फेरफार मिळाले नाही आणि हा शेतकऱ्यांना म्हणजे नाहक त्रासच आहे। तर तलाठ्याकडे जर हे असते तर ते आम्हाला 2 दिवसात लगेच उतारे मिळतात, पण तहसीलदार साहेबांनी इकडे आणले तर आता आम्हाला म्हणजे फेऱ्या मारून पण इथे मिळत नाहीत। आणि गाव नमुना 14 साठी 12 तारखेला अर्ज केलेला आहे, आजची 13 तारीख म्हणजे 1 महिना होऊन गेला तरी गाव नमुना तो उतारा भेटत नाही। तर हा शेतकऱ्यांना नाहक त्रास होतो। एखादा शेतकरी खांडसवरून येतो, खांडसवरून यायला त्याला 200 रुपये खर्च येतो। जर तो 200 रुपये खर्च करून इकडे येण्यापेक्षा तिथे जर तलाठ्याकडे असते तर त्याला ते 2 दिवसात भेटले असते, इकडे त्याचा खर्च वाचला असता, वेळ वाचला असता। तरी तहसीलदारांनी ह्याच्यावरती काहीतरी म्हणजे निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी। मी नेरळवरून आले। मी 12 वाजता आले दुपारी। तर ते दुपारी मी 2-3 वेळा त्यांना विचारलं, त्यानंतर मी जेवल्यानंतर या 3 वाजता आम्ही तुम्हाला देतो। 3 वाजल्यापासून मी थांबलेली आहे। करतायत ते खाली नेतायत, अण्णा साया आणतायत म्हणून आम्ही थांबलो। पण आता 7:22 झालेत, मला पण घरी जायचं, माझ्या घरी पण 2 लहान लेकरं आहेत। त्याच्यामुळे मी आता जास्त थांबू शकत नाही। आता मी उद्या येणार। सगळं झालेलं आहे, फक्त तहसीलदार साया राहिलेल्या आहेत, बाकी वरचं सगळं तयार झालेलं आहे कागद करून। सायांमुळे आता थांबून राहावं लागते आम्हाला। आणि 8-10 दिवस झालेत मी दिलेले। शनिवारी पण आले तर शनिवारी साहेब नव्हते म्हणून मी आज परत आले। 8-10 दिवस झाले।